बॅटिंगला एक चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 4 रोजी मॅच आणि एका बाजूला विचार केला तर कुलसुम मिलन पहिलीच मॅच मैदानात 7 मध्ये नक्कीच खेळते. दुसऱ्या बाजूला मागचा मागची मॅच नक्कीच आपण पाहिलं तर जिंकून आलेला संघ पाहायला मिळतोय. मग एक मोबाईल आमचं इथे नक्कीच मिळालेला आहे. तर कोणाचा असेल ते ओळखपत्र करून तुम्ही घेऊन जा, विनंती असेल. बघा कॉम्बॉक्स मध्ये एक मोबाईल नक्कीच मिळाला आहे. आपण तो लॉक ओपन करून हसीबजी दादरकर साहेब इथे उपस्थित झाल्यात. वेलकम. एक दमदार असं व्यक्तिमत्व आणि नेहमीच हसत खेळत सर्वांना ठेवणारं असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली आहे आमच्या आसिफभाई. या आपण मुख्य व्यासपीठावरती आणि मी विनंती करेन इब्राहिम टाके आपल्या शुभाचे आसिफभाई यांचं यथोचित मानसन्मान आपण नक्कीच करतोय. आणि सनाजी साठे यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. चला या आसिफभाई आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे कारण की क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आसिफभाई. आणि जे त्याच्या समेत आपण पाहिलं तर सनामदादा देखील इथे उपस्थित आहेत. येस कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा कारण की आमच्या आसिफभाई येणं गरजेचं आहे कॅमेरामॅनमध्ये. आज सकाळी चर्चा झाली आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं असेल. अफजल अव्वल क्रिकेट क्लबमध्ये बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग केली होती आसिफभाईनी. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅचला आपण सुरुवात करतोय. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अली आहेत. ओव्हर नंबर षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळतोय. महाडचा खरा रंबाला म्हणून ज्या नावाची चर्चा होत असते तोच कार्ड होता बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा यॉर्कर लेनचा बॉल. इकडे आपण पाहतोय पॉवर प्लेचा बाहेर ढकललाय गॅपमध्ये. तोपर्यंत फिल्डर धावतात आणि 2 धावा त्या कंप्लीट. बॉल मागे फिल्डर पुढे ही स्थिती पाहायला मिळाली. तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट होतात. अकाउंट इथे ओपन केलंय आणि ते बघा बाईकला विनंती आहे आपण मागून जाऊ शकतात, मागून रोड आहे. चला व्हॉलेंटियर्स थोडंसं गाईड करा की कुठून रस्त्याचं सांगायचं आहे. आमचे अरविंद भाई तिथे आहेत. अरविंद भाई त्यांना सांगा की आपण बाहेरून जा. अरविंद भाई म्हणजे एक डॅशिंग दमदार. क्या बात आहे. हात दाखवतात सर्व प्रेक्षकांना. हो इकडे देखील आपण पाहतोय आणि ते फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. अगदी जम्प केला तोपर्यंत इथे या 2 धावा नक्कीच कंप्लीट करतील. नक्कीच चर्चा करतो आमच्या अरविंद भाईची. अरविंद भाई म्हटलं तर राजा. क्या बात आहे. राजा वॉटर बॉय नंतर अरविंद हे नाव चर्चेत राहिलंय. हो इकडे देखील आपण पाहतोय फिल्डर आणि इम्रान तिकडे होते. इम्रानला सबस्टिट्यूट घेतलाय परंतु एक उत्कृष्ट सारखाच खेळाडू, स्टायलिश खेळाडू, बानकोट म्हणून नेहमीच ओळख राहिली इम्रानची. परंतु आता फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकी करतात. आय थिंक इम्रानचं देखील अरविंदकडे लक्ष होतं की काय. इकडे देखील आपण पाहतोय टप्पा पडला तर स्लाइटली टर्न. जे अझीमजी मिरकर देखील आले त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या समेत सलीम देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम अझीम भाई. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली अझीम मिरकरची देखील आणि सलीमची देखील. या आपण इकडे देखील ऑनटोस फटका चांगला आडवा बॅटने फटका तर दमदार आहे आणि धावा देखील मिळतात. 4 चौकार. आपण पाहतोय नक्कीच 10 या धावसंख्येवरती आमचे आझिम भाई आलेले आहेत. वेलकम आझिम भाई, आपका स्वागत आहे. जसे मिरकर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आणि आमचे सलीम भाई देखील त्यांच्या समवेत आहेत. सालीम भाई माफ करा. सालीम भाई म्हणजे एक स्टायलिश असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती भरपूर प्रेम करतात परंतु क्रिकेट खेळत नाही असं व्यक्तिमत्व आहे.
तो परत एक सिंगल नक्कीच इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 11 धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती यात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साजेबला पाहतात. सज्जो म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिले फिल्डर आहेत. थोडासा फंबल पाहायला मिळतो. आमचे मुबीन भाई देखील रवाना होतात. थँक्यू सो मच मुबीन भाई. एक मोठी स्पर्धा देखील वालवटीला चालू आहे आणि त्या स्पर्धेचे नक्की शिल्पकार आहेत मुबीन भाई. त्याची संपूर्ण टीम. 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पोहोचलोय ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 बाणकोट फेस्टिवल 2026 थराराचा आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पहिला दिवस आहे. आमचे वज्जात भाई देखील इकडे तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे इम्रान भाई आहेत. इब्राहिम भाई देखील आहेत. एक मोठी स्पर्धा आणि नेहमीच सातत्यानं अगदी या क्रिकेटवरती भरपूर प्रेम केलं की आपल्या या नगरीमध्ये या बाणकोट नगरीमध्ये एवढी मोठी स्पर्धा भरवायची आणि अशी सक्सेस मात्र नक्कीच केली आहे. ओ इकडे थोडीशी चुकीची गोलंदाजी पाहायला जरूर मिळते आणि अंपायर सिंगला अजिम भाई सर सांगतात इथे नक्कीच वाईट बॉल आहे. तिने ऑफिशियल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे अजिम सर असतील, तदनंतर बंटी सर असतील, आमचे संदीप पाटील सर देखील तुम्हाला पाहायला मिळतात. तिने ऑफिशियल अंपायर जेपी पॅनलचे या नगरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. निर्णायक अगदी अचूक देतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. स्लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. सिंगल इथे चिकी कंप्लीट झाली. 16 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती. माफ करा थोडंसं करेक्शन आहे आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. अफवान आहेत अगदी आमची समवेत स्कोरिंग साठी. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फिल्डर आयजच करतात परंतु चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. कमाल कौतुक करावं लागेल. अगदी बॉल आतमध्ये ढकललाय. अगदी चांगलं फिल्डिंग टॉप क्लास आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. अंपायर्स कॉल काय 1 शॉट आहे त्यामुळे एक सिंगल फक्त मिळणार आहे. यस 1 रन शॉट आहे त्यामुळे फक्त एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जर पोहोचेल ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. आता 16 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा. इकडे देखील लॉफ्टेड हाफवे मध्ये बॉल आहे. खाली फिल्डर जज करतात आणि इथे अखेर कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीदवाक्य आपण नेहमीच ऐकलंय. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. परंतु आता ही कॅच सोडे का मॅच सोडे पाहावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. जर बॅटिंग करायची आहे, जर धावा बनवायच्या आहेत तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. जर मॅच जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल इकडे देखील त्याच दिशेने परत एकदा हवेमध्ये. आता स्वतः गोलंदाज आहेत आणि अगदी आपण जर पाहिलं तर गोलंदाजापासून दूर बॉल थांबलाय. तोपर्यंत इथे देखील 2 धावा आहेत म्हणजे आता बॅक टू बॅक 2-2 धावा येतात. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर 2चा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 कंप्लीट आहे आणि 20 धावा धावफलकावरती. 10.00च्या सरासरीने धावा बनतात असं म्हणावं लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. अशाच पद्धतीच्या जर धावा बनत राहिल्या
चला यस मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. वेळ घेऊ नका. हे देखील नोंद घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. मोहम्मदला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर तयार आहे. पहिलाच बॉल आणि आडवा बॅटने हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय सीमा रेषा पार. वा षट धमाकेदार केली आहे. पुढचा बॉल त्या दिशेने आणि अजून एक पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय ताकद आहे आणि या बॉल वरती नजाकत आहे. वन बाउंस सीमा पार चौका. उस्मान षटकार. क्या बात आहे. क्या बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एक आलाय आणि आता तर जा शोधून आणा बॉल. ठोकलाय षटकार सिक्सर. अजूनही पूर्णपणे मॅच जिंकवली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हायलाइट्स पाहतोय की काय त्याच प्रकारची बॅटिंग. सतीश देशमुख मैदानात आतमध्ये आहे. 6 धाव्यांची आवश्यकता इथे आपण पाहतो. आता टॉट बॉल आलाय. नेहमीच सातत्याने ओळख राहिली आहे. एक चांगला बॅटर म्हणून ओळख आहे. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील. 13 बॉल आहेत आणि 6 धाव्यांची गरज मैदानाची आतमध्ये. 13 बॉल 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहतोय आता सन्मान दिलाय या बॉलवरती देखील आणि आता येणारे 12 बॉल आहेत आणि 6 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. 12 बॉल 6 धाव्यांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला टीम बानकोट संघ आपण देखील रेडी राहा. विनंती असेल संपूर्ण बानकोट टीमला बघा वेळ घेऊ नका कारण की याच्यानंतर लगेचच तुमची मॅच आहे. बॉल या पुनः एकदा 6 धाव्यांची गरज आहे परंतु इथे
इम्रान सर आहेत. क्या बात आहे, अगदी वेगळी शैलीमध्ये सांगतात. येस, कॅमेरामॅन थोडंसं आमच्या इम्रान भाईला देखील फोकस करा. एक नवीन जर अंपायरचं तुम्हाला मागणी असेल तर नक्कीच आमच्या इम्रान सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. कारण की नेहमीच गोट्या अंपायर नंतर ओळख राहिली आहे आमच्या इम्रान सरांची. फक्त 5 धावांची आवश्यकता. इथे टप्पा पडला, तदनंतर आपण पाहतोय बघा, आता मागे बघायचं नव्हतं इम्रान सर, आता तुम्हाला तुमचा डिसिजन द्यायचा होता. आता डॉट बॉल आला, लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल नक्कीच मिळेल. समय वातावरण नक्कीच पाहायला मिळतोय, कारण की असंच खेळत क्रिकेटचा अनुभव नक्कीच आपण घेतोय. बाणकोट म्हटलं तर सातत्यानं क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळलं जातं आणि त्याच्यामध्येच ही चांगली मॅच. हो, हेलिकॉप्टर आणि तो थेट लँड होतोय. अगदी त्याने देखील सांगितलं आम्ही इथे आलोय आणि बाणकोट मध्ये आमच्या नावाची चर्चा होणार. षटकार, सामना फिनिश.